मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोजदादा जरांगे पाटील हे उपोषणाला बसलेले आहेत। खरं तर आज त्यांचा हा 4था दिवस आहे। आपण पाहतोय की नवी मुंबईमध्ये जो मराठा बांधव आलेला आहे, जे आंदोलक आलेले आहेत, त्यांच्यासाठी राहण्याची आणि खाण्याची ही सुविधा मराठा बांधवांनी केलेली आहे। मी सध्या नवी मुंबईतील वाशी एक्झिबिशन सेंटर या ठिकाणी आहे। आपण दृश्यामध्ये माझ्या मागे आपण पाहताय हे ते नितीन बिक्कड आहेत। खरं तर हे ओबीसी समाजाचे सरपंच आहेत। खरं तर ओबीसी मधूनच मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे। मात्र आपण इथे असं चित्र पाहतोय की ओबीसी बांधवच सध्या आता या ठिकाणी मराठा बांधवांना सध्या ते मदत करत आहे। खरं तर आपण पाहू शकतो की नवी मुंबईत पहिल्यांदाच 1500 डझन केळी या ठिकाणी सध्या त्यांनी आणलेले आहेत व तसेच 50 ते 60 हजार पाण्याच्या बॉटल देखील त्यांनी आणलेल्या आहेत। आपण पाहतोय की ओबीसी आणि मराठा आता आपण पाहतोय की ओबीसीच जे सरपंच आहेत ते सध्या आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात या मराठा बांधवांना सध्या मदत करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर धाराशिवचे हे नितीन बिक्कड आहेत। खरं तर हे सरपंच आहेत, शरद पवार गटाचे सरपंच आहेत, मात्र ते ओबीसी आहेत। मात्र ते सध्या नवी मुंबईत आलेले आहेत व त्यांनी जी परिस्थिती बघितली त्यानुसार त्यांचं असं देखील म्हणणं आहे की आपण पाहतोय की त्यांच्या आरोग्यासाठी केळी ही योग्य आहे, त्यासाठी ते केळी आणि पाणी सध्या वाटप करत आहेत। आपण पाहतोय की असंख्य मराठा बांधव या ठिकाणी सध्या आलेले आहेत। खरं तर त्यांच्या चेहऱ्यावरती पण एक वेगळाच आनंद आपणास पाहायला मिळत आहे। ओबीसी मराठा बांधवांना कुठेतरी मदत करताना आपणास पाहायला मिळतं। आपल्यासोबत थेट सरपंच आहेत। सरपंचजी, खरं तर तुमचं TV9 मध्ये स्वागत आहे। आज तुम्ही ओबीसीचे सरपंच असताना देखील आज मराठा बांधवांना मदत करताय, काय भावना? जात महत्त्वाची नाही आहे, याच्यामध्ये माणुसकी पाहिजे। आमच्या इकडे सगळं मराठा बांधव, आम्ही सगळे मित्र कंपनी लहानपणापासून एकत्र राहतो। आज माझा मराठा बांधव अडचणीत असताना मला त्यांना एक मदत करायची म्हणून मी प्रत्येक ठिकाणी त्यांना मदत करतोय। जेवढी मला मदत करता येईल तेवढी मी मदत करणार आहे त्यांना। खरं तर जरांगे देखील उपोषणाला बसले, आज 4था दिवस आहे। अजून काही दिवस वाढू शकतात किंवा आज देखील आंदोलन ते संपू शकतं, तर जर दिवस वाढले तर तुम्ही पुन्हा मदत कराल? मी 100% आज संध्याकाळी पण माझी परत केळी येणार आहे। संध्याकाळी पण मी केळी वाटप करणार आहे आणि उद्या 2 दिवस लागले तरी 2 दिवस 3 दिवस लागू द्या, मी प्रत्येक दिवशी त्यांना केळी आणि पाणी बॉटल वाटप करणार। खरं तर ओबीसींना तुम्ही काय संदेश द्या? नाही, जातीचा इथं विषयच नाही आहे। आज जातीचा विषय म्हणजे आज माझा मराठा बांधव हा घरदार सोडून सण सोडून आज हा मुंबईमध्ये येऊन बसलेला आहे आणि प्रत्येकाला असं वाटतंय की बाबा आम्हाला आरक्षण भेटायला पाहिजे। आरक्षण हा त्यांना मराठा समाजाला भेटायलाच पाहिजे, त्याच्यामध्ये कुठलाही दुभाव नाही आहे। ओबीसी समाजाचं काही म्हणणं नाही याच्यामध्ये। आता मी वैयक्तिक सरपंच आहे, मी राष्ट्रवादीचा अजितदादा गटाचा पदाधिकारी आहे, सरपंच पण आहे। मला असं वाटतं की मराठा समाजाला आरक्षण भेटावं। खरं नक्कीच मराठा समाजाला आरक्षण मिळावं असं ओबीसी सरपंच बोलतात आहे, कसं वाटतं? ह्याच्यासारखं आम्हाला मोठं कोणतंच नाही। आज आम्हाला 100% वाटायला लागले की मनोज दादाचं जे उपोषण चालू आहे आणि आंदोलन आले, आज नितीन बिक्कड ओबीसी समाजाचे सरपंच आहेत, आमच्या मराठवाड्याचे आहेत आणि त्यांनी आमची भूक बघून किंवा आम्हाला आमची वेदना पाहून ते आलेत। आमच्या गावगाड्यामध्ये मराठा वंजारा किंवा ओबीसी ही असा वाद नाही। हे राजकीय पुढारी जे इथं बसलेले आहेत मंत्रालयात, यांना राजकीय पोळी भाजण्यासाठी आमच्यात वाद लावत आहेत। पण त्यांनी कितीही षडयंत्र केलं, आज मराठा आणि ओबीसी एकच आहे। आणि हे सरपंच नितीन बिक्कड यांनी हे जे इतकं मोठं साहित्य मराठा बांधवाला आणलं हे त्याचं जिवंत उदाहरण आहे। कारण आपण पाहतो की मराठा ओबीसी एकच आहे, कसं वाटतं मग? 100% एकच आहे। आमच्या भागात काय सध्या बीड जिल्हा असं देखील म्हणत आहे की ओबीसीतून आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि आज ओबीसीचे सरपंच थेट आपल्या मदतीला धावून आलेत। हो, त्यांची साथ आहे ना आम्हाला, की त्यांना बी आरक्षण मिळेल। आरक्षण 100% मिळणार आहे। त्यांची साथ ते वाटायला लागली म्हणजे त्यांची ओबीसीची बी साथ आहे ना आम्हाला। आज जरांगेचं आपण पाहतो की आज खरं तर उपोषणाचा 4था दिवस आहे। ओबीसी सरपंच सध्या या ठिकाणी आलेले आहेत, आनंदाचं वातावरण आहे? आनंदाचं वातावरण, खूप आनंदाचं वातावरण आहे। कुठून आलात? बीड, नांदुरघाट तालुका केज। काय वाटतं, ओबीसी म्हणून आरक्षण मिळावं यासाठी जरांगे लढत आहेत आणि ओबीसीचे सरपंच सध्या तुम्हाला केळी वाटप करतात आहे, पाणी देतात आहे, खूप आनंद वाटतो आम्हाला। आमच्या गावचे शेजारी आहेत ते, आम्हाला पण गावात खूप सहकार्य आहे त्यांचं। आपण पाहतो की हे आमच्या गावचे सहकारी आहेत आणि ओबीसीतून आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे, जी जरांगेची जी मागणी आहे त्यानंतरच आता आपण पाहतो की धाराशिवचे ओबीसीचे जे सरपंच आहे नितीन बिक्कड ते सध्या या ठिकाणी आलेले आहेत। त्यांची अशी देखील जी प्रतिक्रिया आहे, मी जात वगैरे मानत नाही, सगळे माझे मित्र आहेत आणि मला मराठा बांधव कुठेतरी अडचणीत दिसला त्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे, जी मदत हवी आहे ती मी करण्यास तयार आहे, अशी त्यांनी ती प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे। कॅमेरापर्सन आदिलचा मी रवी खरात, TV9 मराठी, नवी मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव